नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात कितीतरी शब्द अगदी सहज वापरतो नाही का? जसं की पाव, अर्धा, पाऊण. पण कधी विचार केलाय की या साध्या सोप्या शब्दांमध्ये एक जबरदस्त गणितीय रहस्य दडलेलं आहे? चला तर मग आज आपण भाषेची आणि आपल्या मेंदूची हीच गंमत उलगडून पाहूया. हे बघा, एक साधं उदाहरण घेऊ. पाव हा शब्द घ्या. आता मी जर म्हटलं पाव डझन केळी, तर समोरचा समजतो 3 केळी, बरोबर? पण मी जर म्हटलं पाव ₹1000, तर त्याचा अर्थ होतो ₹250. आता बघा, शब्द एकच, पाव, पण एका ठिकाणी त्याचा अर्थ 3 आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 250. असं कसं होऊ शकतं? एकच शब्द इतक्या वेगवेगळ्या गोष्टी कशा काय मोजू शकतो? हेच कोडं आज आपल्याला सोडवायचंय. आता तुम्हाला वाटेल की ही काहीतरी भाषेतील गडबड आहे, पण नाही. उलट ही तर आपल्या भाषेची आणि आपल्या मेंदूची ताकद आहे. होतं काय की एकच संकल्पना म्हणजे एक चतुर्थांश ही संकल्पना वेगवेगळ्या मूळ आकड्यांवर म्हणजे बेस युनिट्सवर लागू होते. आणि यामुळेच ना आपल्याला डोक्यात मोठमोठी गणितं करायची गरजच पडत नाही. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आहे ना, एक गोष्ट करूया. चला आपण सगळे मिळून बाजारात एक फेरफटका मारून येऊया. तिथेच आपल्याला या शब्दांची खरी ताकद अनुभवायला मिळेल. ठीक आहे. तर कल्पना करा की आपण बाजारात पोहोचलो आहोत आणि आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत. समजा फळं किंवा मुलांसाठी खेळणी. तर आपण सुरुवात करूया सगळ्यात सोप्या गोष्टीपासून, सुट्ट्या वस्तू मोजण्यापासून. बरं, आता बघा, आपण जेव्हा डझन म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर किती आकडा येतो? बरोबर, 12. तर इथे आपला बेस आहे 12. आता समजा आपण दुकानदाराला सांगितलं, दादा पाव डझन खेळण्यातल्या गाड्या द्या. तो किती देईल? अगदी बरोबर, 3 गाड्या. मग अर्धा डझन म्हणजे 6 आणि पाऊण डझन म्हणजे 9 वस्तू. आहे की नाही सोपं? पण यातली खरी गंमत पुढेच आहे. आपला मेंदू हे सगळं करताना 12/4 असं गणित करत बसत नाही, अजिबात नाही. तो काय करतो तर पाव म्हणजे 1/4 किंवा चौथा भाग हे प्रमाण थेट 12 या मूळ संख्येला जोडून टाकतो. ही एक प्रकारची जबरदस्त मानसिक शॉर्टकट आहे जी आपलं काम एकदम सोपं करते. ओके, तर आतापर्यंत आपण वस्तू मोजल्या आणि त्यासाठी 12 हा बेस वापरला. पण ही गंमत फक्त वस्तू मोजण्यापुरती नाहीये. आता आपण खरेदी तर केली, मग त्याचे पैसे द्यायला नकोत का? आणि जसे आपण पैसे द्यायला जातो तसा खेळ पूर्णपणे बदलून जातो. आपण एका अगदी नवीन गणिताच्या दुनियेत प्रवेश करतो. आणि इथेच तर खरी मजा आहे. लक्षात घ्या, वस्तू मोजताना आपला बेस काय होता? 12. पण आता पैसे देताना तो अचानक बदलून 1000 होतो. हो, 1000. कारण बाजारात खरेदी विक्री करताना आपण अनेकदा 1000च्या पटीतच बोलतो, नाही का? आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? आपला शब्द तोच राहतो, पाव. जसे की आपण सहज म्हणतो, पाव ₹1000 द्या. म्हणजे किती? बरोबर, ₹250. विचार करा, आपण 12 वरून थेट 10,000 वर उडी मारली, तरी पाव हा शब्द तितक्याच सहजतेने आणि तितक्याच ताकदीने आपलं काम करतो. म्हणजे बघा, आपल्याला प्रत्येक वेळी 1000/4 असं डोक्यात गणित मांडावं लागत नाही. शब्द तेच, पाव, अर्धा, पाऊण. त्यामागची संकल्पना म्हणजे प्रमाण, तेही तेच. फक्त बेस युनिट बदललं की फायनल व्हॅल्यू बदलते. अगदी तसंच, अर्धा हजार म्हणजे 500 आणि पाऊण हजार म्हणजे 750. एकदम सोपं. चला तर मग वस्तू मोजून झाल्या, पैसे देऊन झाले. आता विचार करूया अंतराचा. समजा आपली खरेदी झाली आणि आपण बाजारातून घराकडे निघालो आहोत. तर इथे अंतर मोजताना सुद्धा हेच शब्द आपली कशी मदत करतात ते पाहिलं तर आपण चकित होऊ. आणि हीच तर या शब्दांची खरी जादू आहे. इथे बघा, जेव्हा आपला बेस डझन म्हणजे 12 होता, तेव्हा पावचा अर्थ होता 3. जेव्हा बेस ₹1000 म्हणजे 1000 झाला, तेव्हा पावचा अर्थ झाला ₹250. आणि आता किलोमीटरच्या बाबतीत बघा, जिथे बेस 1000 मीटर आहे, तिथे पाव किलोमीटर म्हणजे किती? बरोबर 250 मीटर. 1 मिनिट, इथे एक गंमत लक्षात आली का? पाव ₹1000 आणि पाव किलोमीटर या दोन्हीचं उत्तर किती आलं? 250. आकडा अगदी सारखाच आहे. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की आपण नक्की कोणत्या बेस युनिटबद्दल बोलतोय? डझनबद्दल, ₹1000 की किलोमीटरबद्दल? संदर्भ काय आहे हे समजणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर मग या सगळ्या बाजारातल्या फेरफटक्यातून आपण काय शिकलो? चला, आत्तापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन बघूया आणि मग मी तुम्हाला एका नवीन इंटरेस्टिंग विचाराकडे घेऊन जातो.
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाव, अर्धा, पाऊण हे काही गणिताच्या पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर ते आपल्या रोजच्या जगण्यातले हुशार शॉर्टकट आहेत. विचार करा, वस्तू मोजणं, पैसे देणं, अंतर सांगणं या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी तेच शब्द कामाला येतात. संकल्पना तीच राहते, म्हणजे अपूर्णांक तोच राहतो, बदलतो तो फक्त बेस. पण आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आपण आतापर्यंत 12चा आणि 1000चा बेस बघितला. पण विचार करा, जेव्हा आपण वेळेबद्दल बोलतो म्हणजे एका तासाबद्दल, तेव्हा त्याचा बेस किती असतो? 60 मिनिटं, बरोबर? मग ह्या 60 मिनिटांच्या बेसवर पाव, अर्धा आणि पाऊण यांचं गणित कसं काम करेल? पुढच्या वेळी जेव्हा घड्याळात वेळ बघाल ना, तेव्हा याचा विचार नक्की करून बघा. गंमत वाटेल.